इन्शुरन्स म्हटलं की लोक विचारतात कार इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स हे सगळं एकच का? हे सगळे झाले इन्शुरन्सचे प्रकार. मुळात इन्शुरन्स म्हणजे काय हे तर समजून घेऊयात. नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी. आज स्वरदा या माझ्या यूट्यूब चॅनलमधनं तुम्हाला पडणाऱ्या इन्शुरन्सविषयी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आता प्रत्येकजण मला विचारतं की इन्शुरन्स म्हणजे नक्की काय? भविष्यात येणाऱ्या फायनान्शियल इमर्जन्सीजसाठी आज केलेली तरतूद म्हणजे इन्शुरन्स. आता आपण समजून घेऊया की इन्शुरन्सची नेमकी व्याख्या काय आहे. इन्शुरन्स हे एक ॲग्रीमेंट असतं त्या व्यक्तीमध्ये आणि कंपनीमध्ये झालेलं. म्हणजे जर आपण एखाद्याचा लाईफ इन्शुरन्स काढत असलो तर त्या व्यक्तीचं लाईफ आपण त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून सिक्युअर करत असतो. मग त्या व्यक्तीने वर्षानुवर्ष भरलेला जो प्रीमियम असतो तो कंपनीकडे जमा होतो आणि जर त्या व्यक्तीला काही झालं तर ती कंपनी ती रक्कम त्याच्या नॉमिनीला देते. हे ॲग्रीमेंट जे लिहिलं जातं त्याला इन्शुरन्स म्हणतात. आत्ताच आपण इन्शुरन्सची व्याख्या बघितली. ती समजून घेत असताना आपण लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घेतलं. तसंच जर आपण हेल्थ सिक्युअर करत असलो तर तो असतो हेल्थ इन्शुरन्स. आपण जर आपला प्रवास सिक्युअर करत असलो तर तो असतो ट्रॅव्हल इन्शुरन्स. आपण आपली व्हेकल वापरत असतो तर व्हेकल इन्शुरन्स हल्ली भारतात खूप कंपल्सरी झालेला असल्यामुळे व्हेकल इन्शुरन्स असतो. त्याच्यानंतर आपण पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणजे जर काही ॲक्सिडेंटल इमर्जन्सी आली तर त्यावेळेला होणारा फायनान्शियल लॉस सिक्युअर करण्यासाठी केला जातो तो पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स. सो असे इन्शुरन्सचे अमाप प्रकार पडतात. आत्ताच आपण बघितलं की इन्शुरन्सचे किती प्रकार असतात ते. या प्रत्येक इन्शुरन्समुळे आपल्याला भरपूर फायदे होतात. पण याचे ढोबळमानाने 3 फायदे आहेत. तुम्हाला माहिती आहे का कुठले ते? सगळ्यात पहिलं, आपले पैसे इन्व्हेस्ट होतात. दुसरा, आपल्याला त्याचा टॅक्स बेनिफिट मिळतो. आणि तिसरा फायदा, जर आपल्याला काही इमर्जन्सी आली तर त्याच्या अगेन्स्ट क्लेम मिळतो. सो आहे की नाही इन्शुरन्स फायद्याचा?